आज मस्त मटणाची भाजी करतोय, म्हणजेच मटणाचा झणझणीत रस्सा करतोय। तर तुम्ही पाहू शकता काय सुंदर कट म्हणजेच तर्री आलेली आहे। तर चला आता संपूर्ण व्हिडिओ सिक्रेटसह आहे, छान छान टिप्स मिळणार आहेत तुम्हाला। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यात अगोदर आपण मटण स्वच्छ धुवून घेणार आहोत। एका पाण्यामध्ये मटण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। धुतल्यानंतर त्याच्यातलं संपूर्ण पाणी नितळून घ्यायचं आहे। आता मॅग्नेट करण्यासाठी बघा आपण काय करणार आहोत, तर अद्रक लसूणची एक मोठी चमचाभर पेस्ट घ्यायची आहे। त्यानंतर उभा पातळ चिरलेला एक मोठा कांदा घ्यायचा आहे, तो सुद्धा मटणात ॲड करायचा आहे। हळद टाकायची आहे, मीठ टाकायचं आहे आणि मस्त हे मटणाला सगळे पदार्थ लावून घ्यायचे आहेत आणि कमीत कमी अर्धा तास तरी हे आपण बाजूला ठेवून देणार आहोत। तोपर्यंत मसाल्याची तयारी करूयात। आता गॅसवर मी 2 कांदे, खोबरं आणि लसूण भाजण्यासाठी ठेवलेलं आहे। तर खोबरं अगदी पटकन भाजलं जातं। तर बघा आता खोबरं भाजून घेतोय आपण। त्यानंतर आता खोबरं बाजूला काढूयात आणि कांदा आणि लसूण छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे। जास्त पण करपवायचं नाही आहे, पण छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे। आता तुम्ही पाहू शकताय कांदा आणि लसूण भाजून झालेला आहे। आता हे मटण आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत। तर एक पळीभर मी तेल घातलंय कुकरमध्ये। त्यानंतर बघा आता हे मॅग्नेट केलेलं छान असं मटण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे। तर बघा असा अर्धा तास जर ह्या मसाल्यांमध्ये मटण मुरवत ठेवलं ना, तर मटणामध्ये छान अशी चव उतरते। म्हणून अद्रक लसूणची पेस्ट आणि कांदा लावून आपण कमीत कमी अर्धा तास तरी हे मटण बाजूला ठेवून द्यायचं आहे। आता कुकरमध्ये मटण ॲड केलंय, व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। त्यानंतर कुकरवर झाकण ठेवायचे, त्याच्यामध्ये पाणी ओतायचे आणि असं गरम होईपर्यंत झाकण काढायचं नाही। गरम झाल्यावर तुम्ही पाहू शकताय मस्त मटणातलं पाणी सुटलेलं आहे आणि जेव्हा हे मटणातलं पाणी सुटतं ना, तेव्हा छान मटणाची लाली मोडली जाते। म्हणजे जो मटणाचा लालपणा असतो तो पूर्ण जातो आणि मसाला छान मटणामध्ये भिनला जातो आणि मग छान अशी मटणाला चव येते। आता पाणी ॲड करून आपण कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेणार आहोत। कुकरच्या 4 शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण मसाला वाटून घेऊया। तर अद्रक, हिरवी मिरची, भाजलेला कांदा, भाजलेलं खोबरं, त्यानंतर भाजलेला लसूण आणि तीळ टाकलाय मोठा 1 चमचा। त्यानंतर मोठा 1 चमचा धने टाकायचे आहेत। थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे। आता हा मसाला छान असा बारीक वाटून घ्यायचा आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं काय, जेवढा तुम्ही मसाला छान असा बारीक वाटून घेणार आहात ना, तेवढा तुमचा रस्सा अगदी मस्त असा छान होणार आहे। त्यानंतर आता पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे, वाटलेलं वाटण घाला आणि मस्त असा मसाला परतून घ्या। तर कच्चा मसाला थोडा वेळ परतून घ्यायचा आहे। त्यानंतर कोरडे मसाले त्याच्यामध्ये ॲड करायचे। आता मसाल्यांमध्ये मी काय घालणार आहे बघा, हळद पावडर, लाल तिखट आणि मीठ। तर हा आमचा आहे ना घरगुती मसाला आहे, त्यामुळे मी कोणतेही कोरडे मसाले ॲड केले नाहीत। लाल मसाला, जर लाल मिरची पावडर तुमची विकतची असेल तर तुम्ही धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला किंवा मटण मसाला वापरू शकता। आता बघा छान असं हे आपण परतून घेतोय। तर छान मसाल्याचा असा गोळा होईपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे। जेव्हा मसाल्याचा गोळा तयार होतो ना, तेव्हा समजून जायचं मसाला आपला परफेक्ट भाजला गेलेला आहे। आता मसाला छान भाजला गेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं जे मसाल्याचं पाणी होतं ते मी ॲड केलेलं आहे। आता कुकर थंड झाला आहे, तर आपण झाकण काढून घेऊया, म्हणजे झाकण निघालं आहे बघा आणि मस्त असं बघा मटण शिजलं गेलेलं आहे। आता हे जे अळणी पाणी आहे तुम्ही लहान मुलांसाठी किंवा वयस्कर माणसांसाठी काढू शकता, अतिशय सुंदर लागतं। आता बघा हे मटण आणि जे अळणी पाणी होतं ते पूर्ण आपण पातेल्यामध्ये टाकलेलं आहे। मस्त आलटून पलटून घ्या। ह्याच्यात जर तुम्हाला रस्सा वाढवायचा असेल तर थोडंसं गरम पाणी करून घ्या आणि ते याच्यामध्ये ॲड करा। थंड पाणी जर टाकलं तर चव थोडीशी कमी होते रश्श्याची। आता मस्त खळखळून रस्सा असा उकळून घ्यायचा आहे आणि इतका सुंदर असा वास सुटलाय ना, नक्की अशा पद्धतीने तुम्ही हा मटणाचा रस्सा करून बघा, खूप सुंदर होतो। चला मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद। असाच चॅनलला सपोर्ट करा। चला मग लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात। धन्यवाद।